नमस्कार. आज आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. जे साधक सर्व कर्मे आणि कर्मफल हे भगवंताला अर्पण करून कर्मफलाशी आपला संबंध तोडून टाकतात, त्यांच्या शुभाशुभ कर्मांच्या फलाचा भागीदार भगवंत होत असतात काय? या जिज्ञासेला उत्तर देताना भगवंत म्हणतात, श्लोक 15, न दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतै ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. श्लोकाचा अर्थ, सर्वव्यापी परमेश्वरही कुणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. विभुः हे पद सर्वांच्या हृदयात वसणाऱ्या आणि संपूर्ण जगाचे आपल्या संकल्पाने संचालन करणाऱ्या सर्व शक्तिमान, सगुण, निराकार अशा परमेश्वराचे वाचक आहे. तो कुणाचे पाप पुण्य ग्रहण करीत नाही, असे म्हणून हे दाखविले आहे की जरी सर्व कर्मे भगवंताच्या शक्तीने मनुष्यांकडून केली जातात, जरी सर्वांना शक्ती, बुद्धी आणि इंद्रिये इत्यादी त्यांच्या कर्मानुसार तोच देतो, तरी तो त्यांच्याद्वारे केलेली कर्मे ग्रहण करीत नाही. म्हणजे तो स्वतः त्या कर्मांचा भागीदार बनत नाही. सर्व विश्व हे सगुण परमेश्वराचे स्वरूप आहे, म्हणून देवता इत्यादींच्या रूपाने भगवंत सर्व यज्ञांचा भोगता आहे. परंतु असे असले तरी भगवंत कर्म आणि कर्मफल यांच्या संबंधाने पूर्णपणे रहित आहे. हाच आशय स्पष्ट करण्यासाठी येथे असे म्हटले आहे की भगवंत कुणाचे पाप पुण्य ग्रहण करीत नाही. याचे तात्पर्य असे की देव, मनुष्य इत्यादींच्या रूपाने भगवंत सर्व यज्ञांचा भोगता असूनही आणि भक्तांनी अर्पण केलेल्या वस्तू आणि क्रिया यांचा स्वीकार करूनही तो वास्तविकपणे त्यांच्यापासून संबंध रहित आहे. जसे जन्म घेऊनही भगवंत अज आहेत, सृष्टीची रचना इत्यादी कर्मे करूनही अकर्ताच आहेत, म्हणून येथे भगवंत कुणाची शुभकर्मे ग्रहण करीत नाहीत असे म्हटले आहे. येथे अशी शंका येते की जर मनुष्यांचा किंवा परमेश्वराचा कर्मांशी आणि त्यांच्या फलाशी वास्तविक संबंध नसतो, तर मग जगामध्ये माणसे असे समजतात की अमुक कर्म मी केले आहे, हे माझे कर्म आहे, मला याचे फल मिळेल, हे काय आहे? या शंकेचे निराकरण करण्यासाठी भगवंत म्हणतात की अनादिसिद्ध अज्ञानामुळे सर्व जीवांचे यथार्थ ज्ञान झाकलेले आहे, म्हणून ते जीव स्वतःचे आणि परमेश्वराचे स्वरूप व कर्मांचे तत्व हे न जाणल्यामुळे स्वतःमध्ये आणि ईश्वराच्या ठायी कर्ता, कर्म व कर्मफलाच्या संबंधाची कल्पना करून मोहित होत आहेत. भगवंतांनी जंतवा पद देऊन जणू मनुष्याला कान पिचक्या दिल्या आहेत की जे मनुष्य आपल्या विवेकाला महत्त्व देत नाहीत ते वास्तविक जंतू अर्थात पशुच आहेत. कारण त्यांच्या आणि पशूंच्या ज्ञानात काहीही फरक नाही. केवळ आकृतीने कोणीही मनुष्य होत नाही. मनुष्य तोच आहे जो आपल्या विवेकाला महत्त्व देतो. इंद्रियाद्वारा भोग तर पशुही भोगत असतात, परंतु त्या भोगांना भोगणे मनुष्य जीवनाचे लक्ष्य नव्हे. मनुष्य जीवनाचे लक्ष्य सुख दुःख रहित तत्वाला प्राप्त करणे आहे. ज्याला आपल्या कर्तव्य आणि अकर्तव्याचे योग्य प्रकारे ज्ञान आहे ते मानव साधक म्हणविले जाण्यास योग्य आहेत. आपल्याला कर्माचा कर्ता समजणे तसेच
कर्मफलाला हेतू होऊन सुखी दुःखी होणेच अज्ञानाने मोहित होणे आहे. पाप पुण्य आपल्याला करावे लागतात, त्यापासून आपली सुटका होईलच कशी? सुखी दुःखी होणे आपल्या कर्माचे फल आहे, त्यापासून आपण वेगळे कसे राहू शकणार? अशा प्रकारची आपली धारणा करून घेणे हेच अज्ञानाने मोहित होणे आहे. जीव स्वरूपाने अकर्ता तसेच सुख दुःख रहित आहे. केवळ आपल्या मूर्खपणाने तो कर्ता बनतो आणि कर्मफलाशी संबंध जोडून सुखी दुःखी होत असतो. या मूढतेलाच येथे तेन पदाने म्हटले गेले आहे. या मूढतेने अज्ञानी मनुष्य सुखी दुःखी होत आहेत. या गोष्टीला येथे तेन मुह्यन्ति जंतवः या पदाने म्हटले गेले आहे. अशा प्रकारे आज आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.